शिक्षक पदवीधर निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। 2 शिक्षक आणि 2 पदवीधर जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार होती, परंतु आता शाळांना सुट्टी असल्यानं या मतदानावर परिणाम होईल असा अनेक शिक्षक संघटनांचा दावा होता आणि त्यामुळेच आता त्यानुसार अनेक शिक्षक संघटनांनी ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केलेली होती। यानंतर निवडणूक आयोगानं अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे। राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुका आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। अनिश्चित काळासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। 10 जून रोजी ही निवडणूक होणार होती, मात्र शिक्षकांना तसंच शाळांना सुट्टी असल्यामुळेच या निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी शिक्षक संघटनांनी केलेली होती आणि त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यानुसार आता अनिश्चित काळासाठी शिक्षक आणि पदवीधर निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 2 शिक्षक आणि 2 पदवीधर या जागांसाठी निवडणुका होणार होत्या 10 जून रोजी, मात्र या निवडणुका आता निवडणूक आयोगानं पुढे ढकललेल्या आहेत, कारण शिक्षकांनी तशी मागणी केलेली आहे। शिक्षकांच्या संघटनांची मागणी आहे 10 जून रोजी शाळांना अनेक सुट्टी असेल आणि त्यामुळेच मतदानावर देखील परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्यामुळेच आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अनिश्चित काळासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या।